आता हे श्रीगुरूचा किती उपकार आहे आपल्यावर, त्या उपकाराचा विषय आणि त्या उपकारापासून झालेला कृतकृत्यता हे सगळं विवरण आणि या दुसऱ्या याच्यामध्ये आलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रत्येक अध्यायाच्या आरंभी श्रीगुरु एकच आहे. नमो विशुद्धबोध विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा नमो संसार तमदा समस्त सर्वरिया प्रज्ञा प्रभात सूर्य सुखोदय नमो जगदखिल पालना मंगलवाणी निदाना स्वजन वनचंदना आराध्य लिंगा नमो स्वभाव भजन भवे भक्तिंब भंजना दोष तुमचा अनुग्रह म्हणे. असे अनेक अध्यायामध्ये जरामरा याच्यावर फक्त 1-2-3 अध्याय आपण जर सोडले, पण त्याचा प्रतिपाद्य विषय लागून असल्यामुळे एकाच याच्यात असल्यामुळे पुन्हा नमन करण्याचं काय नाही, कारण नाही. मग 2-3 अध्यायामध्ये नमन करणे, तर हे त्यांनी 2-3 अध्यायामध्ये नमन केलं नाही हे म्हणणंसुद्धा अपरोक्षित आहे. इतकं काही वेळ आहे का त्यानं सुरू बाकीच्या अध्यायाला होतील ना. बस हे दिसायला 2 अध्याय पण मुळात किती आहे, एकच आहे. म्हणून पुन्हा नमन करण्याचं काही नाही. मागचाच विषय काय आला, चालू झाला. 7व्या अध्यायातला विषय कुठे आला, म्हणून 8व्या अध्यायामध्ये नमन करण्याचं काय, म्हणून स्वतंत्र आणि 9व्या अध्यायामध्ये नमन केलं आहे. आता हे श्रीगुरु म्हटल्यानंतर आणि रूपकाच्या भाषेमध्ये त्यांचं काय करतात, वर्णन करतात. तेव्हा साहित्यशास्त्रामध्ये जे काही अलंकार असतात त्याच्यामध्ये रूपक हा काय अलंकार आहे, त्याच्याद्वारा आणि आपण साध्य विषयाच्या विषयी आपल्याला यथार्थ माहिती मिळते. मग त्याचं वर्णन करू नका. संत हे कसे असतात हे जरी कळालं तरी पण त्यांचा विशेष कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे, मुलगा आहे आम्हालाही दिसतो का डोळ्याने, पण त्याचा विशेष म्हणजे कसं म्हटलं, मुलगा हुशार आहे. आता त्याचा काय कळाला, विशेष कळाला. त्यांची गोष्ट सांगतात का, पुण्यातरी स्टेशनावरती लाल बहादूर उतरले होते आणि ते भारताचे प्राईम मिनिस्टर होते जवाहरलाल. आता ते साध्या पोशाखात, बरं का, कोण ओळखतो हे म्हटलं इकडे ओके. लोकांनी जरा सांगितलं, म्हटलं ते भारताचे काय पंतप्रधान आहे. म्हटलं पाया पडतो की. आता वागण्याची क्रिया बदलली. आता काय कळालं, त्यांचा विशेष कळाला. त्याचा विशेष कळावा लागला. आता म्हटलं किती उपकार आहे, त्या उपकाराची जाणीव होण्याकरता हे जे काही या ठिकाणी एक आणि यांनी त्याचं वर्णन केलं आहे. म्हणून हे श्रीगुरु कोण आहेत, तर ज्याप्रमाणे बगीचामधला कोण आणतो, वसंत असतो, पानं फुले फळं वगैरे ज्याच्यामुळे आणि वृक्षाला प्राप्ती होते. वसंत आला नाही तर शिशिर ऋतू आहे, सगळ्या झाडाची पानं काय झाली, संपली. आणि वसंताची कृपा नाही झाली तर झाड वाळवत राहिले. पण वसंताच्या कृपेमुळे पुन्हा कसं होते, जसंच्या तसंच आहे. म्हणून वसंताचा उपमादेवर हा सिद्धांत काय केलेला आहे, सागे अनेक प्रकारे सिद्धांत. कधी कधी सागराची उपमा दिली, विवेक सागरा. म्हटलं सागराची एवढी मोठी उपमा कशी काय देतात. म्हटलं सागराची काय एखाद्या नदीची उपमा दिली नाही चालणार का, मग चालणार का. वरून पाणी आलं तर नदी भरते आणि उन्हाळा आला की सुकते. उपमेला पुरते का. मग एखादी शतपर्व नसणे, किती जरी पाऊस पडला तरी समुद्र भरत नाही आणि कितीही उन्हाळा तापला तरी इंच भर काय होत नाही. ओम पूर्ण
मला. म्हणून पूर्णाची आणि जे काही उपाय फक्त समुद्राला लागला. मग किती तुमचं ते बुजनी धरण मोठं काय इतराची उपमा देणं म्हणजे त्यांचा मोठेपणा खाली आणणं असं आहे. म्हणजे दृष्टांत दिलं आहे. उपायवन वसंत जो आज्ञेचा आहे वसंत. त्याच्यामध्ये आज्ञेचा जसं सुवासिनीबाईचं मंगलसूत्र मंगल असते त्याप्रमाणे साधकाचे मंगल करणारे हे कोण आहे वसंत. मंगलच स्वरूप आहे. जय जय देव निर्मल निज जन अखिल जन्म जला जलद जाल प्रपंच. जय जय देव निर्मळ निज जन अखिल मंगल. एक शब्द घातला निज जन घातला बा कमीपणा येईल. हे भक्तापुरते जाईल तुम्ही. अखिल मंगल अखिल शब्द घातला म्हणजे मग व्यापकत्व आलं. काय दाखवलं व्यापकत्व परिच्छिन्न फरा नाहीतर तुमचे भक्तापुरते झालं. म्हणजे आता इष्टाची प्राप्ती अनिष्टाची निवृत्ती. जन्म जरा जलद जाल प्रभंजना. जसा वारा आला म्हणजे आकाशामधले मेघ काय डरकाळ्यात येत बसतात. आता नाही का इतक्या जोरात गडगडाट होतात दार बंद करून घ्यावा. मग तो वारा त्यांचा नायनाट करून टाकतो. त्याप्रमाणे प्रभंजन म्हणजे श्री गुरुरूपी वारा सगळ्या आणखी दुःखाचं काय करतो नाही. 18व्या अध्यायामध्ये हे नमन केलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तर श्री गुरुच्या स्तवनामध्ये संपूर्ण आणि प्रकरण खर्ची घातलेलं आहे. मला इथे थोडक्यात नाही. आधी देतो पोटभरी आणि पुढे तो वारी एक 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 मोडवणी माया कुंजरू मक्त मोदयाचा अवगरू जेव विचा सद्गुरू निवृत्तीबंध. मोडवणी माया कुंजरू अनिष्टाची निवृत्ती इष्टाची. तेव्हा मायेला हत्तीची उपमा केली. पशुमध्ये सर्वात मोठा प्राणी कोण आहे? हत्ती आहे. हा वाढवी हा जास्त आहे. एवढा मोठा आहे. त्याची उपमा दिली आहे. संसाराला सुद्धा कुंजराची काय दिली आहे उपमा दिली आहे. कधी सर्पाची उपमा दिली, कधी न सर्प हा विखार आणि तुझं जी अंतर रे दातारा याची दावेदारा येणेही माझं भोगविल्या खाणी नसता छंद दावेला म्हणे. कधी वृक्षाची 15व्या अध्यायामध्ये वृक्षाची नाही का नरू नाही का अधर्षोर्धम प्रसुदास्तस्य शाखा प्रवृद्धा असा रूपकाच्या बारे वगैरे याचं वर्णन घे. मोडवणी माया कुंजरी. तेव्हा इतर पशु वेगळे आणि हा पशु वेगळा. त्या हत्तीला असांना पशुही म्हणता येत नाही, त्याला उपमा देत नाही. इतर जे आहेत ना ते बिचारे हेच असतात. पण हत्तीचं पालन केलं जातं. वाघाचं कुठं पालन करत नाही का. काय तुमचे इतर प्राणी असेल त्याचं कोणी पण याचं काय करतात. आणि हत्ती ज्या घरावर असतो राजे लोक त्यांचं श्रेष्ठत्व हत्तीवर होतं. दारामध्ये कोणाचं आहे हत्ती. हत्ती पाला की समजा हे सामान्य संस्थान नाही. केंद्रीय भवन टाका 2 हत्ती काय केले उभे केले. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि याला जर जागा भरपूर असते संस्थेच्या सारखी शेतासारखी तर 2 हत्ती काय केले असते उभे केले असते. म्हणजे जागा काय पडते कमी पडते. म्हणून हत्ती हे एक वैभव आहे. सैन्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग आहे. त्याला नाही का घोडदळ पुढे पायदळ पुढे हत्ती. राजा लोक काय घोड्यावर बसत होते का? मग कशावर बसायचे? हत्तीवर बसायचे.
आणि कोणत्याही श्रेष्ठ कार्यामध्ये जर त्याला यश जर प्राप्त झालं आणि त्याची मिरवणूक जर काढायची असली मग कशावर काढतात? हत्तीवर काढतात. हत्तीवर ज्या अर्थी त्याची मिरवणूक आहे त्या अर्थी काहीतरी उच्च पदामध्ये प्रावीण्य मिळवलं असल्या पाहिजे. म्हणून मोडवणी माया कुंजरो मुक्त मोतियाचा अवघर, त्या हत्तीच्या बाबतीमध्ये असं सांगतात, त्याच्या गंडस्थळामध्ये वाहणारा एक आणि जलयुक्त हे असतं असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावरती भुंगे येऊन काय होतं? बसतात. कोणावरती? ते याचा 18व्या अध्यायामध्ये काय केलेलं आहे? उपयोग केलेला आहे ते. आणि पुन्हा आणखी ते वारा की उडून गेले की पुन्हा उघडं अंग जसं तसंच असते. म्हणून इथे त्याचं वर्णन करते वेळी मोडवणी माया कुंजरू मुक्त मवियाचा वगैरे, त्याच्या ठिकाणी असलेल्या गंडस्थळामध्ये जो स्त्राव असतो ज्याच्यावरती भुंगे, हाच कोणीतरी मोती आहे असं समजून त्याचं इथे दृष्टांत आहे. हाच कोणी एक प्रसाद जेवता सद्गुरू निवृत्ती बंध. म्हणून या प्रसादाचं जेवण करून देणारा, जेवण वाढणारा, नाही का, जेवणारा वेगळा, वाढणारा वेगळा. जेवण करणारा कोण आहे? मोत्याचं जेवण करणारा साधक आहे. आणि वाढणारे कोण आहे? श्रीगुरू आहे. असं समजलं काय काय. मग याचं देणारा त्याच लायकीचा असा. सामान्य पोराने जरी इच्छा केली तर आईच सामान्य असल्यामुळे त्याची इच्छा पूर्ण करू शकत असं आहे. संसारातली गरिबी असते ना, अनेक दुःख जरी असले तरी पण सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं गरिबीचं दुःख आहे. आणि ते अलीकडे चाललेलं आहे ना तुमच्या आता निवडणुकीमध्ये गरिबी प्रत्येकाचं याच्यामध्ये मग काँग्रेस, राष्ट्रवादी, त्याच्यात प्रत्येकाचं आहे गरिबी हटाव. त्याची गोष्ट एक सांगता कशा करता हे जेवण कशाचं आहे सांगा. जेवण कोणाचं आहे? मोठ्याकडून जेवण आहे. हे काही सामान्य आहे काय? हे काय इडली सांबार आहे का बटाटा वडा आहे? हे जेवण कशाचं आहे? आपल्या सहज सांगायचं झालं तर काल्याच्या प्रसंगामध्ये, कोणाच्या प्रसंगात झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. आता देवाची शिदोरी आणि गोपाळाची शिदोरी जमेल का? खाला होईल का याच्यात? म्हणजे भगवान म्हणला तर माझे आहे तैसे नाही तरी घरात आहे आणि चोरोनी आहे नवनीतान आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे. आता ती भक्ताची शिदोरी त्याच्यामध्ये रक्तरहित दुर्गंधी जंतू नरकमुदाने रूपकाची भाषा आहे का? आपण रूढ भाषेमध्ये जर घ्यायचं असेल तर देवाची शिदोरी कशी आणि भक्ताची आमचे पांडुरंग वैद्य सांगायचे. मग ते वारकऱ्याची शिदोरी काय राहते त्याच्यामध्ये का पुरणाची पोळी असते का? मग काय असते? भाकर असते. आणि ती भाकर एवढी मोठी असते, एक गाडीचा चाक असतो. चतकोर काढले तरी 2 महिने काढले. भाजी कोणती असते? दुसरं काय, एवढा मोठा मिरचीचा गोळा नाही तर आपला काय म्हणतो तुमचं हे. आणि काही नाही, करवती भोजन. कोणतं भोजन काय असलाच तर लासलगावचा कांदा दणकून आणायचा आहे का नाही? जमता का वगैरे. आणि इथं काय पाहिजे? देवाची शिदोरी, पंचपक्वान्नाची, श्रीबालाजीचा भेट जमेल का? पण असं आहे ना, मोठ्यांचं आहे बा असं आहे.
मग जरा मोठे म्हणत असतात. मग आहे पहा, त्यांचं नावाला घेतलं, काय घेतलं, आणि आपलं त्यांना पोटभर काय केलं दिलं. आपला रूढ अर्थाने काल आहे, वेदांतशास्त्राचं सोडून द्या. भगवंताचं चिंतन करणं आहे काय, कालाच आहे. आणि जीवर ऐक्य आलाय काय म्हणतात, कालाच म्हणतात. पण इथे जे काय तर रूढ अर्थाने घ्यायचा. आपली शिदोरी भगवंतानी आणि दुसऱ्याच्या शिदोऱ्यामध्ये मिळून त्यांना हा काला द्या. दोन्ही काय करायचं, तिन्ही प्रकारांनी तुम्हाला काय करता येते, लावला. हे पोराचा हात असताना कुठं सहल लिहिला, मला गरीब पोराचा डबा कसा, श्रीमंत पोराचा डबा, हे डबे घेऊन जातं. आणि सहलीला गेले म्हणजे मग मिळून एकत्रित मिळून काय, याचं त्याला द्यावं आणि त्याचं त्याला द्यावं, त्याचं त्याला द्यावं, देतात. मग असं बघत असतो का, गरिबाची भाकरी आपण कशी घ्यावी ना आपला कसं द्यावं म्हणून तर त्याच्यावर एकात्मता असते. काय असते, अलीकडचा भाग सोडून द्या. आता चांगली जर शिदोरी असली तर घरचा मालक दूर जाऊन जेवण करतो. असं नाही. मग आता जेवविता श्री गुरु, असा जेवायला देणारा श्री गुरु काय आहे ना त्याच्यावर. आणि निवृत्ती बंध जेवायला देणारा वाढणारा पदार्थ कोणता आहे, मोतियाचा ओघर. असा पदार्थ कोणता आहे, मोती आहे. आणि त्याचा ओघर म्हणजे काय करतं, मोती हा शब्द असा आहे आनंदवाचक आहे. म्हणजे ज्या जेवणामध्ये आनंदाचा वर्षाव होता. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा याचं केलं आहे. जेवणाचे आहाराचे 3 प्रकार घे, आयु सत्वबल आरोग्य सुखप्रीती वर्धना, रस्या स्निग्धा स्थिरा वृद्ध. आहारात सात्विक जो घेते वेळी आणि जीवाला आनंद होत असं. आणि तुमचा कटुंब लवण उष्ण तीक्ष्ण वगैरे हे सुद्धा आहारच आहे. पण त्याच्यामध्ये मीठ जास्त राहते, तो कोणी तिखटच काय राहते. आणि जर तिखट जास्त असलं तर पाणी पाणी काय पाणी बाहेर सुद्धा करण्याचं काय पाहिजे, त्या केमिस्ट्री आहे वगैरे, रसायनशास्त्र काय. एक आपल्याला शिक्षणशास्त्रामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. किती मिळवल्यानंतर कोणता पदार्थ झाला, हे जे औषधं तयार होतात ना त्याच्यामध्ये. आणि जर जास्त त्याच्यामध्ये जर तिखट आलं तर मग जेवणारा मनुष्य आनंदित आहे का लोळतो सारखा, मग हा आहारच आहे की. आणि त्यापेक्षा तिसरा आहार कोणता आहे, त्याच्या जेवल्यानंतर पाप तयार होते, काय होते, आणि त्याला कोणता आहार म्हणायचा, अपयाचेनी पाणी अखाद्याचेनी आणि स्वैर स्त्री सन्निधाने होय. ज्याचा पाहिल्याबरोबर पापाला काय होते सुरुवात. तोंडात गेल्यानंतर काय, एकच धर्म असा आहे की मांस खाल्ल्यानंतर काय होते, पाप होते. हे चांगलं आहे. बाकीचे धर्म उलट पार्टी करून खातात. त्याला सण म्हणतात. कीर्तनात नाही सांगायचं, स्वागत म्हणून. उलट ते इस्लाम धर्मामध्ये पाप, मांस खाल्ल्यानंतर पाप होते असं सांगितलं आहे का कोणत्या धर्मात. मग सणाच्या दिवशी काय करतात, ते बकरीला फार किंमत देते. जाऊया इथं मुक्त मोतियाचा वगैरे. आणि इथे वाढणारे कोण सद्गुरू, जेवणारा कोण साधक आहे. आणि जो पदार्थ वाढला जात असतो मोती, मुक्त मोती म्हणजेच ब्रह्मरूप असा रूढ अर्थ काय करावा, घ्यावा. आणि जेवावीचा सद्गुरू म्हटलं आहे, तुम्हाला जेवण देणारे आहेत तरी कोण, निवृत्ती बंध. निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला ब्रह्मरसाचं काय केलेलं आहे, भजन केलेलं आहे. अविद्येचे आडवे भंजीत जीवपणाचे निभवे, दया चैतन्याची आधावे कारुण्य. अविद्येचे आडवे जीव चैतन्य, कोणतं चैतन्य, जीव चैतन्य.
जीव चैतन्य म्हणजे असं किती खाली येणं आहे, काय आहे का? मुळामध्ये हा ब्रह्मरूप आहे, पण अविद्या उपाधीने याला काय केलेलं आहे? जीव केलेला आहे. जीव म्हणजे काय? दुःखाचा उकिरडा म्हणजे जीव चैतन्य आहे. त्याच्यात काय उकिरड्यात कुठं चांगलं आहे? जीवपणाचे नित्रासे यावे आपुले चांगले वासायचे तो मुहूर्तही परिपुरुष आहे. एवढा मोठा आहे. शंकर जरी असेल किंवा ब्रह्मदेव, पण जीव असल्यामुळे दुःखाला काय नाही, पारावार नाही. असं आहे. वेदांतशास्त्रामध्ये बाकीच्या गोष्टी सोडून द्या. मग वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मज्ञान काय करते? जीवपणा घालवता. तो जीव हे भाष सरी ना ब्रह्म परमात्मा बोधे भरे ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिना दैवास्ति किंचित कर्तव्य म्हणजे नच सत्ववी. अशा पदाला आनंद झाले. म्हणून इथे दृष्टांत अविद्येची आडवे भंजित जीवपणाचे. माझा अविद्या म्हणजे सगळा अंधार, अज्ञान सगळा. त्या अज्ञानरूपी आणि जंगलामध्ये आडवे म्हणजे जंगल, त्या या दुःखरूपी आणि जंगलामध्ये भंजित जीवपणाची भवे. जीवपणा आणि आज दुःखाला काय आहे? मग कारण आहे. भव शब्द सुद्धा दिला आहे. भवनाम संसार, असंच वर्णन संसार. भवबंधनी तुकाला लोटांगणी मज ठावद्याबाजी चरणी हेच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवा आहे. याच्याकरताची प्रार्थना केली. जीवपणाची निभावे भंजित. हा जीवपणा केव्हापासून झाला? जीव तर वेदांतशास्त्रामध्ये जे काही पदार्थ अनादि सांगितलेले आहे त्याच्यात जीवसुद्धा काय अनादि आहे. मग आपण जीव केव्हापासून झालो खरं, केव्हापासून झालो आहे सांगता येत नाही. मग काही उपाय आहे का? हा जीवपणातून मुक्त होण्याकरता उपाय आहे, आणि त्याचं ज्ञान हेच काय आहे? साधन आहे. म्हणून जीवपणाची भवे नाही का. कोणी किती असू द्या, बाकीचा व्यवहार सोडून द्या लौकिकामध्ये. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा अमका आहे, अमक्या जातीतला आहे, असा आहे तुझा, हा पापी आहे, हा पुण्यवान आहे, असा आहे तुझा. हा विभाग जरी सोड, पण पापी जरी असला तरी जीवच आहे, आणि पुण्यवान असला तरी जीवच आहे, गरीब असला तरी जीवच, आणि श्रीमंत असला तरी जीवच. याच्या जीवपणामध्ये कोणते एवढंच नाही. खालच्या खाणीमध्ये जरी गेले तुम्ही तरीसुद्धा काय मुंगी तरी जीवच, हत्ती तरी जीवपणा सर्व आहे. याचं घेतलेलं आहे. दोन प्रकृतीचे अंश सांगितलेले आहे. एक परा प्रकृती आणि दुसरी कोणची अपरा. का म्हणलं जगत कसं आहे? नाही तर जगत संगती करता आणि म्हटलं आहे मायेचा काय आहे परिणाम आहे. त्यालाच माया म्हणतात, अविद्या म्हणतात, प्रकृती म्हणतात. ती दोन प्रकारची आहे. एक अष्टधा प्रकृती, दुसरी जीवरूपा. परा आणि अपरा. अपरा प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृती, आणि परा प्रकृती म्हणजे जीवरूपा. अरे का? म्हणून काय होत असते? अष्टधा प्रकृती जीवरूप हे आठही तिथं जाऊन मिळतात. तिला म्हणायचं जीवरूपा प्रकृती. आणि अष्टधाच्या प्रकृती जीवरूपा, ते अष्टधा प्रकृती तिच्यामध्ये ती ज्यावेळेला अष्टधा जीवरूपा प्रकृती ज्यावेळेला अष्टधा रूपाने परिणाम पावते, तर चार खाणीतून जीव काय होतात? अंडजजारज स्वेदजानी अल्ले. अरे मग प्रत्येकाचे त्याच्यातलं विवरण आहे. सगळे जीवच बघा. ते काय सगळे ते सगळ्या योनीच आहे ते सगळ्या. आणि मग त्यांच्यातून कर्माचे काय होतात व्यवहार. फक्त पाप पुण्य मनुष्य योनीच. मनुष्य योनी खेरीज करून काय होत नाही. मग केवळ भोग योनी आहे. कोणत्या योनी? भोग योनी. पाप पुण्य कुठं होते? मनुष्य योनीच होत असते. आणि तेही सुद्धा पाप पुण्य होत असते. त्याच्यात काही विशेष आहे. मग त्याचा मीमांसा दर्शनामध्ये काय केलेला असतं विचार घ्या. त्याला अवस्थेचा विचार आहे. काय जोपर्यंत संयम नाही का अवस्था आहे, बालपण अवस्था आहे,
कोणती क्रिया झाली तरी त्याच्यापासून काय होत नाही. एक मुक्त अवस्था, एक बाल्य अवस्था, पंचदशीमध्ये हा विषय आहे. लहान मुलं त्याच्यापासून पापही होत नाही आणि काय होत नाही. मुक्तापासूनही यश्चना अहं कृतो मधले यश्चना लिप्यते. त्यांना विधी निषेध नाही. लहान मुलाला काय नाही, विधी नाही आणि निषेध नाही. मुक्ताला काही नाही, विधी नाही आणि को विधी को निषेध. मग विधी निषेध कोणाला आहे? ज्यांच्या ठिकाणी मी कोणीतरी आहे असा अभिमान ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्याच ठिकाणी काय विधी आणि निषेध आहे. हा पुढचा भाग आहे. द्या सोडून. तात्पर्य कशाकरता सांगितलं? जीवपणा कोणत्याही योनीमध्ये जा. पाचवीला काय झालेलं आहे? पुजलेला आहे. जीवपणातून सोडण्याचा उपाय, त्याच्यातून मुक्त होण्याचा उपाय फक्त नरदेहाचाच आहे, नाही का? पशु काय पाप पुण्य, नरदेह निधान लागले उत्तम सार उत्तम होती. जी होऊ म्हणते ते देवाची होती, तरी का चित्ती क्षणिक मन स्थिर करुणे होई सावध डोळे आणि पाये पुराणे तुका कुमिमाय. नरदेह निधान लागले याच्यातच जीवपणा काय करता येतो. बाकी नरदेह खेरीज करून कोणत्याच योनीमध्ये जीवपणा नष्ट करता येत. म्हणले वा नकराचा उद्धार झाला की अपवाद आहे. काय काय त्याच्यामध्ये भक्तिशास्त्रातला तो काय एक आहे ना, काहीतरी एखाद्या ग्रस्ताला अधिकार दिलेले असतात ना. राष्ट्रपतीला जसा एखादा अधिकार असतो त्याला पाश्चिमुक्त करण्याकरता काय असतं, सर्वांनाच असतं का? राष्ट्रपतीला अधिकार दिला, त्याच्या मनात जर दयेचा जर अर्ज केला तर फाशीपासून गुन्हेगार मुक्त. पण हा अधिकार कोणाला फक्त तसा मग देवाला अधिकार आहे. किती पापी असू द्या त्याला, नाही का? त्याची कीर्ती गायली पुराणांत सर्वांना. पण इतकं त्याचा अधिकार घेण्याचा तो अपवाद आहे. दृष्टांत सोडून असा जीवपणा आहे. कोणता पण आहे जीवपणा आहे ना. भुंजित जीवपणाचे भवे अंतया चैतन्याची आधावे कारुण्य. माझा संकटामध्ये पडलेला आणि जीव आहे, बुडणारा मनुष्य आहे. मग त्याला नाही का त्याचा जीव वाचवण्याकरता नाही तर मनुष्य आणि त्याला बुडणाऱ्या माणसाला काय करतो, काढतो. त्याला कळून शकलं म्हणलं मनुष्य बुडून राहिलेला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये शक्ती आहे तो मनुष्य काय करतो. पोहणारा मनुष्य जर बुडत असेल, जोगबाराची गोष्ट सांगतात कोणीतरी बुडत होता तर लगेच उडी टाकून त्यांनी महाराजांना असं धरलं. वा बरं, अरे म्हटलं धरायचं नसते, नाही तूही बुडशील बरं का, मला हे करून चाल. मग बुडणाऱ्या माणसाला आणि त्याच्यातून काढणारा कोणताही माणूस चालतो का जो पोहण्यामध्ये स्पेशलिस्ट आहे तो चालतं. कोणताही चालतो, कोणताही घेतला तर तो म्हटलं तूही मर. आणि सामर्थ्यवान लागतं, कोण लागतं, सामर्थ्यवान लागतं. दृष्टांत इथं दिलेलं आहे. म्हणून काय चैतन्याची आधावे आणि कारुण्य असा जर जीवरूपी चैतन्य आहे त्या दुःखातून सोडवण्याकरता भूतांची दया आहे. भांडवल समता आपुली ममता येतो भूताचा कळवळा म्हणून पुढती काळा. म्हणून त्याला दया येत असते. असं दयेने युक्त असलेलं चैतन्य आणि त्याला संत म्हणतात. तेव्हा तुमचं केवळ आणि कोणत्याच निरुपाधिक असलेलं चैतन्य ते ब्रह्मचैतन्य आहे. आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब ते ईश्वर चैतन्य. ते ज्याचं जसं कर्म असेल तसं काय येतं, फळ देत असतं. पण असं एक चैतन्य आहे की ज्या चैतन्याच्या त्या विग्रहामध्ये दया आहे, काय आणि ते म्हणजे चैतन्याचे त्याची जी आहे काय. तेव्हा असं असणारं संत चैतन्य दया असल्यामध्ये ईश्वरापेक्षा अधिक आहे. ईश्वर काय करतो, जसं ज्याचं कर्म असेल त्याप्रमाणे काय करतो, त्याच्यामुळे जो काही निवाडा करीत नाही, जैसे ज्याचे कर्म. पण संतांचं तसं नाही. मग संतांच्या ठिकाणी दया असल्यामुळे त्याचा
वाईट कर्मसुद्धा चांगल्या कर्माला काय करतो, प्राप्त करून ही शक्ती. जे खडाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती अपिचेत सुदुराचार भजते माम साधवरेव समंतव्य. किती जरी असला तरी त्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून त्या चैतन्याची धावे. कोणाच्या चैतन्य शब्द त्याच्यामध्ये जीव घ्यायचा. काय घ्यायचा? जीव घ्यायचा. धावे कारुण्य. कारण त्याला सोडवण्याकरता असं आहे ना, अंधकुबी पडता काय अंधकुबी पडता म्हणजे आंधळा मनुष्य आणि खड्ड्यामध्ये पडत असे. कुठे पडत आहे? मग डोळस माणूस काय करत असं, लेखणीने लावावा सत्पदा. मग त्याला तिथून काढतो, चांगल्या मार्गाला काय करतो, अंधकुबी पडता देखणीने लावावा. ही भव्य नाथ महाराजांची भव्य आहे. त्याप्रमाणे काय करता, अर्भकाचीसाठी संते याती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. दृष्टांतीचे आपण नेहमी कीर्तनामध्ये हा विषय ऐकतो की म्हणजे त्या चैतन्याची या धावे कारण मग दयेची मूर्तीच असतात नाही का. दयेचे काय असतात, तुम्ही संत मायबाप दयेचे सागर असं वर्णन केलेलं आहे. कारुण्यपणे जयाचे ने अपांग पाते बद्ध मोक्षपणा आहे ते भेटे जाणते या जाणते जया पाय. जयाचे ने अपांग पाते बद्ध मोक्षपणे भेटे. ज्याच्या किंचित कृपेच्या योगाने, अपांग म्हणजे थोडी जरी कृपा केली त्याच्या योगाने बद्ध मोक्षपणा आहे. बद्धच काय होऊन जातो, मोक्ष. बंध जाऊन मोक्ष मिळतो असं नाही, तो बंधच काय होतं, मोक्ष. त्याच्यामध्ये काय असते सामर्थ्य. बंध मोक्षपणी आते. सूर्याला पाहिल्यानंतर कुठे अंधार राहत असतो का, मग तो अंधारच काय होत असतो, प्रकाश. त्याप्रमाणे ज्यांच्या सामर्थ्याच्या योगाने बद्धपणाचा तो बद्धपणाच काय होतो, मोक्ष होतो. अशी त्यांची शक्ती. आणि भेटे जाणते या जाणते जया पाहिजे. जाणते या जाणते म्हणजे आपल्या स्वरूपाची आपल्याला काय होते, प्राप्ती होते. कैवल्य कनकाची या दाना जो न करसी थोरा सारा द्रष्ट्याची या दर्शना. त्यांच्या उपकाराचं स्मरण अनेक दृष्टांत देऊन या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात कैवल्य कनकाची या दाना. कारण दान करणारे कोण आहे, समर्थ आहे. मग काय लोखंडाचं दान करतो, मग कशाचं दान आहे. सगळ्यात श्रेष्ठ धातू कोणता आहे, सोनं. त्याला आहे ना कनक म्हणतात. असे असं म्हणतात काय काहीचा महाल होता, त्याचं नाव कनक महाल होता कुठे अयोध्येला. आणि मग काही तो कनक महाल कोणाला लिहून टाकला होता, सीतेला. त्याचं दर्शन आहे. त्या दोन पोरं राहत होते आपले संस्थेच्या झाडाच्या कोपऱ्यामध्ये. ते दोन पोरं तिथं राहत होते, कोपऱ्याचं राहत होते. आणि त्याने मग आपल्याला ते तुमचं काय म्हणजे बालभट्टी वगैरे घेऊन गेले होते आपल्याला. जे होते मग तिथून होते वाटलं शरीर नदीच्या कडेला नेला होता आपल्याला. त्या कनक महालामध्ये दोन पोरं राहत. कनकाची आदाना म्हणून काय कनक म्हणजे कोणतं, कैवल्य, केवल भावा नाही का, मोक्ष स्वरूप. ज्या ठिकाणी दुःखाचा काही नाही, लेश नाही. साखरेमध्ये कुठं खारटपणा असतो का, सूर्याच्या ठिकाणी कुठे अंधार असतो का, एक रसता असते. त्याला केवल भाव, केवळ आनंदाशिवाय दुसरं काही नाही. अशाप्रमाणे कैवल्य कनकाची आदाना. मग देण्यामध्ये त्यांच्यामध्ये अपपर भाव असेल, आपल्या भक्ताला देत असेल बाकीच्याला दुरावत असेल, तसं नाही. जो न करसी थोडा सहारा, अपपर नाही,
द्वेषात नेण्याची काही आणि आपापर नाही चैतन्य जायचं. मग तो लहान असो मोठा असो, मोठ्याचं देणं कसं असते, मोठाच असतं की ते त्याचे लहान भेद आणि हा काय नसतो, मग भेद नसतं. दृष्टांत देवाला सिद्धांत आहे. मामा होतं सांगतो ते 1, 2, 3 दृष्टांत. त्यांच्याकडे मोठे मोठे आले होते म्हणजे जय शंकर जय किसान. एक गाणं बसून द्यायचे 5,000 घ्यायचे. सिनेमामधलं कुठलं एक गाणं त्याच्यात बसून द्यायचं किती रुपये घ्यायचे? 5,000. त्याची ती मंडळी होती, तिचं नाव जयशंकर होतं. आता संबंध झाला इथं. आमच्याकडे मुंबईवरून सत्कार करणे मोठे मोठे हार आणले आणि फळाचे करंडे आणले आणि ते मग नमस्कार वगैरे केला. बसले. मामाने एक हार घालू दिला, किती दुसरा हार घालायचा. ते म्हणायला लागले लय बा एक पुरे झाला की. मग बाकीचे हार म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी घाला. बरं आहे तर मामाची आज्ञा. पुढे फळाचा प्रश्न आला, कशाचा? करंड्याचा. एका करंड्यातले 5 आंबे घेतले, किती म्हणजे 5. म्हणजे बाकीचे ज्ञानेश्वर महाराजांसमोर काही मंडळी बसली असते म्हणे, त्याला वाटून द्यायचं होतं. आता ज्ञानेश्वर महाराजांना एक हार घातला मामाने, दुसरा नाही घालू दिला. ज्ञानेश्वर महाराजांना घालायच्यात काही आनंद हे वाटत नाही, कमीपणा वाटत. म्हणजे मामाकरता आणलेले आणि ते आंबे एवढ्या महागाचे आंबे, देवगडचा हापूस, आणि कोणाला द्यायचे? भिकाराला द्यायचे. जमेल काय? ऐकायची सवय आहे का अशी? तेवढं म्हणायचं जांभळ्याचं राग. अरे म्हणते बघा, त्यांना खाण्याची काय पैसा कुठं आहे? काय नाही, खाण्याची इच्छा नाही बा. तुमच्यासारख्याने नाही द्यायचं जमलं ते काय विकत घेऊन खाणार आहे? हा शक्य आहे का त्यांना बिस्किट खाणे इतके? त्यांची लायकी आहे घ्यायची. मग त्यांची इच्छा कोणी पुरवली पाहिजे? तुमच्यासारखे जो कडसी थोडा राहणार तर का विषय पाहणार की शक्य आहे का? त्यांच्या संगतीत तर आला तर तो येशूच्या पदाला काय होतं, वाल्याचा काय होतो, वाल्मिक होतो. म्हणजे सर्वांना काय का ज्यांच्यामध्ये भेद नाही, कोणता नाही भेद नाही. भेद लाजला मागच्या प्रकारामध्ये म्हटलं आपण माघारी फिरवलं बरं. आपलं दृष्टांत इथे आला म्हणून जवण करची थोडासा द्रष्टाची आदर्शना हा दृष्टांत. आणि आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 11व्या अध्यायामध्ये आलेला आहे. तुझ्या उदार्य जाणू देवदान मानसी पात कैवल्य आहे श्रीपाय वरती आहे. तो जर हा देत नाही तर आमची ईश्वर दर्शनाची इच्छा तो सहज काय करते, पूर्ण करते. 11व्या अध्यायामध्ये आलेला आहे का? त्याच्यामध्ये सामर्थ्याचे निभिके जो शिवाजी गुरुत्व देव जे जिंके आत्मा आत्मसुख सुखे आरसाज. सामर्थ्याचे निभिके, सामर्थ्याच्या बाबतीमध्ये श्रीगुरु आणि ईश्वर आपण याचं जर वर्णन करायला लागलं तर सामर्थ्याचे ईश्वर आपल्या सामर्थ्याने सृष्टी काय करतो, निर्माण करतो. केलेली सृष्टी आणि नाही का, किंवा एखाद्या माणसाला ज्याचं कर्म जसं असेल त्याप्रमाणे ईश्वर काय देतो. मग श्रीगुरूचं सामर्थ्य याहीपेक्षा मोठं पाहिजे. मग अशी जरी सृष्टी तरी त्या सृष्टीचा ज्ञानाच्या योगाने बाध करण्याचं सामर्थ्य श्रीगुरू. आम्हाला केलेल्या कर्माचं काय देतो, ईश्वर पद देतो. माझ्या श्रीगुरूमध्ये असं सामर्थ्य आहे. म्हणलं कोणतं सामर्थ्य? जीवपणाच काय करतो नाही. म्हणून शिवापेक्षा यांचं सामर्थ्य काय, समर्थ्याचे नाही का घेतलेलं आहे बिके. आणि जो शिवाचेही गुरुत्व जिंके, यांची देवापेक्षा शक्ती किती आहे, अधिक आहे. आणि आत्मा आत्मसुख देखे आरसाचा. आपल्या स्वतः स्वरूप पाहण्याचा आरसा जर कोण असेल तर श्रीगुरू आहे. श्रीगुरूच्या भेटीमध्ये आपल्या स्वसुखाची आपल्याला काय होते,
प्राप्ती होते. गोड प्रकरण आहे. केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ यांच्याकडं बोधचंद्राची कळा विखुरल्या एक वेळा कृपापणी उलया करी जायचे. जसं आणखी कलेने चंद्रमा जसा कमी होत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या कला काय होतात पूर्ण, तशा बोधचंद्राची बोध हाच कोणी चंद्र वृत्ती ज्ञाना अनेक रूपाने काय झालेली आहे, फाकलेली आहे. एकमेका वृत्तीमध्ये एकच विषय का अनेक विषय, अनेक विषय. कोणाला कोणता विषय आवडत असेल, जेवायला बसलो तर एकच आवड असते का, अनेकाची काय असते एकच. ते लहान पोर असलं ना बरं का, ते मीठच तोंडाला लावत असतं. अर्ध्याला असं काय करतं ना, म्हणलं मीठ गोड लागते. काय कोणाची आवड असेल ते काही सांगता येत नाही. त्याप्रमाणे वृत्ती फाकलेली असते. मग श्रीगुरू काय करतात, अनेक ठिकाणी फाकलेली जी वृत्ती, ती वृत्ती जसा अनेक कलांनी आणखी फाकलेला चंद्रमा पौर्णिमेच्या दिवशी काय होतं, त्याला पौर्णिमा म्हणतात. काय वेळेला पौर्णिमा. त्याचप्रमाणे आहे बोधचंद्राची कळा. पहिलंच आहे अकृपा पुण्य लीळा करी जायची. बोधचंद्राची कळा. चंद्रा बोधाला कशाची उपमा दिली आहे, चंद्राची. बोध दिला मज सांगाचे मार्ग दाविला नीट, भ्रांती समळ गेली दिसू लागली वाट, नाचरोचे प्रेमचंदे चालू लागलो. म्हणून संतापासून गुरु शिष्याला घेणं देणं म्हणजे पैसा असतो का, एकमेकात घेपे दिजे बोध आहे. यांचं त्यांनी द्यावा त्यांनी. आणि पूर्णत्वाला काय कर, ज्या बोधाने जीवात्मा काय होतो, पूर्ण होतं. असा बोध कोणापासून मिळतो, श्री गुरुपासून. जो भेटली याची सवय प्रति उपायाची धावे, प्रवृत्ती गंगा शिवावे साग. जो भेटली याची सवय, ज्याचं दर्शन होतं तो कामने त्यांची भेटी आणि होय संसाराची तुटी. जो भेटली याची सवय प्रति संसाराची धावे. साधनं कुठपर्यंत असतात, साध्याचा विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत नाही का. आपण चालत कुठपर्यंत जातो, घर येत नाही. हे घर आलं की चालण्याची क्रिया काय होते, बंद होत असते. त्याप्रमाणे जो भेटल्यानंतर उपायाची जावे, त्याला विश्रांती म्हणतात. काय म्हणायचं विषय. तर ज्ञानेश्वर महाराजची पालखी नाही का, मग त्याचं विश्रांतीची स्थानं ठरलेली असतात. तिथं गेल्यानंतर काय होते, विश्रांती प्राप्त होत असते. त्याप्रमाणे उपायाची जावे आणि प्रवृत्ती रंगात फिरावे सागरी. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन अंगाने चालत असते. तेव्हा ज्याच्यामध्ये बाह्य विषयाची प्राप्ती असते त्याला प्रवृत्ती म्हणावं. आपल्या स्वच्या साधनाची प्राप्ती ज्याच्यामुळे होते असते त्याला निवृत्ती असं म्हणतात. दोन अंगाने आणखी प्रवृत्ती आणि निवृत्ती सारत असते. प्रवृत्ती गंगा शिरावे सागरी आहे. किती मोठी नदी असू द्या, त्याची धाव जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत त्याची धाव खंडित होऊ शकत नाही. दोन किनारे राहणार, काय राहणार, आणि त्याची धाव सतत काय आहे. बाकीच्या नद्या सोडून द्या, आपण जर ऋषिकेशला गेलो किंवा काशीला गेलो, ती धाव कमी होत असते कधी नदी. पाणी पडो अथवा न पडो तरी किती भोग असतो बघा जोरात. अलीकडे पलीकडे पायी जाता येत नाही. नदीचाच काय करावं लागतो, आश्रय करावा. पण तिची धाव कुठपर्यंत चालते, जोपर्यंत बंगालच्या उपसागराला मिळत नाही. अनेकदा का बंगालच्या उपसागराला मिळते नदी काय होते, अमरनाथाच्या नदीमध्ये. तर तिथे आहे ना, तुमच्या संगमावरती जरी एकत्रितपणा दिसला, भुटकुळ पाणी असते ना ते गंगेचं आहे. समजा काळं पाणी असेल ते कोणाचं आहे, यमुनेचं आहे. मग कालांतराने ते काय होतं, एकरूप होतं. पण त्याची धाव केव्हा परत संपत आहे. एकदा का समुद्राला मिळाली नदी निवडं येते का मग किती ना, मला ही नदी अमकी आहे, ही नदी आहे. कुठपर्यंत भेद. अग्नीमध्ये काष्ट मिळाल्यानंतर
आणि मग त्या राखेमध्ये निवड करता येते का? आणि त्याप्रमाणे आणखी स्वस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर हा ब्रह्मदेव आहे ना, इंद्र आहे ना, इंद्र ना, गरीब आहे ना, हा दोन एक रूपता काय होते. आणि हेच वेदांतशास्त्र आहे, जिथे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते देवतया जवळी वसे. नाही ऐसा तुका म्हणे भेदा भेदन गेला बाद ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देवतया जवळी वसे पाप कामक्रोधा नाही चाली होती झाली. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद. सर्दी उपायाचे धावे इथे घेतलेले आहे. आणि प्रवृत्ती रंगात शिरावे सागरीचे. प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही कल्पना नाहीशा होऊन जात असतात. आणि जयाचे ज्ञानोसरे दृष्टाले दृश्याचे मोहरे जो भेटत खेवसरे बहुरूपचे. जयाचे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत द्रष्टाले दृश्याचे मोहरे. द्रष्टा म्हणजे जीव विषयाकडे धाव घेत असतो. कोणाकडे धाव? जोपर्यंत स्वची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवात्मा बाह्य असणारे विषय त्याच्याकडे काय करतो तो दृश्याची आहे मोहरे. आणि ज्याची प्राप्ती होताबरोबर जो भेटतच खेवसरे बहुरूपाचे. बहुपणानाम विषयाची अनेकता. आणि जो भेटल्यानंतर विषयाकडची धाव काय होते? कमी होते. मग कसं आहे? विठ्ठल हे चित्तप्रपंच पासोने अशा सुखामध्ये रमणारंभ आहे ना, तो या विषय सुखाला विचारतो. आणि ज्याला स्वसुखाचाच आणि अनुभव नाही तोच विषय सुखाचा काय लागतो पाठीमाग. हे सुख कसं आहे? पक्षी चुंबीचे तैसे नव्हे. ज्या सुखामध्ये त्रिपुटी नाही, अलग अलग भोगता भोग्य आणि असं आहे. जैसे पक्षी आहे फळसुंबीचे तैसे नव्हे हे तर विसरीचे. तो का म्हणे नाही जाणीवंतरा नंतर या थारा आनंदाचा. इथे कुठे त्रिपुटी आहे काही? त्रिपुटी विरहित काय आहे? हे सुख आहे. याला स्वस्त सुख म्हणतात. हे कोणाला माहिती असते? जे महाज्ञानी असते म्हणजे या स्वसुखाचे खराटे आणि तयासीच विषय मोठे आवडते. नाही संस्पर्श ज्या होगा दुःख येऊ नये. त्याचं दुःखरूपत्व जाणून असल्यामुळे न देश रमते. म्हणून तो विषय सुखामध्ये काय होत नाही यत्न वगैरे अमृतमय पण परिणामे विषमेवच. विठ्ठल हे चित्तप्रपंच पाचवणी अनुभवना ते म्हणे बैसरे सदृष्टांत झालेला आहे. म्हणून तुम्हाला अविद्येचे काळवके की स्वबोध सुमोदिनी फाके शीतले प्रसादारके जयाचे. अविद्येचे काळवके स्वबोध कुसुमोदिनी फाके शीतले प्रसादारके जयाचे. अर्कनाम सूर्य. सूर्य उगवायला आल्यानंतर आणि अविद्येचा जो अंधार असतो, अंधाराची प्राप्ती कुठपर्यंत? जोपर्यंत सूर्याचा किरण पुढे येत नाही तोपर्यंत नाही का. अनेकदा का सूर्याचा किरणाला अंधार कुठे जातो सांगता येत नाही. तर का पळत पळत जातो का हळूहळू जातो का काही खोल्यात जाऊन होतं. त्याचा अर्थ असा आहे मला त्याच्यात जास्त माहिती नाही, पण अंधार हे काही लोकांनी द्रव्य मानलं आहे असं म्हणलं जास्त आपलं ते असं. ते का मग ते कोणी सांख्याने मानलं का नाही एकाने मानलं हे काय असं सांगतं नाही. असा पूर्वपक्ष केला होता की अंधाराला काय मारून घ्या तुम्ही. एक 9 तुम्ही जे 7 पदार्थ मानलेले आहे आणि पुन्हा आणखी 9 केले त्याच्यामध्ये अंधार काय करा माना. ते म्हटलं अंधाराला सत्यत्व देता येत नाही असा विषय वरच्या ग्रंथामध्ये काय झालेला आहे. मला तो प्रकाशाच्या अभावामध्ये आहे. कोणाच्या अभाव त्याला स्वतंत्र काय नाही अस्तित्व नाही. म्हणून त्याला स्वतंत्र अस्तित्व देता येत नाही. मग अंधार कुठपर्यंत? जोपर्यंत सूर्याचा प्रकाश किरण येत नाही. अनेकदा का सूर्यकिरणामध्ये किती शक्ती असते याचा
सूर्याचा दृष्टांत देऊन का सांगतात, त्याचा एक किरण उगवला तर सगळ्या त्रैलोक्यातला अंधकार नष्ट करायचे. कशामध्ये? दृष्टांत दे. माशी आहे ना, काजवा, याची गाठ पडली का? काजवा असतो ना, त्याचा प्रकाश दिसतो. तो काजवा असतो तर माशीला म्हणायला लागलं म्हणतात, तुम्ही प्रकाशामध्ये वावरता. कुठे? प्रकाशात का होता? वावरता. माशी असते ना, तिला प्रकाश माहिती असतो, काजव्याला काय नसतो, सूर्यप्रकाश माहिती नाही. तो रात्री चमकतो येत म्हणला सूर्यप्रकाश कसा असतो? मग ते माशी सांगायला लागली, म्हणले आम्ही सूर्यप्रकाशामध्ये राहतो, पण सूर्यप्रकाश कसा आहे आम्हाला समजत नाही. म्हणला किती आहे, तो किती मोठा आहे ना. मग तो काजवा म्हणायला लागला, म्हणलं माझ्या प्रकाशा इतका आहे का? आता कुठे त्या काजव्याचा प्रकाशन, कुठे सूर्य. त्याप्रमाणे लक्षात कुठे आपला अनुभव आणि कुठे श्रीगुरु आहे. श्रीगुरु रूपी म्हणजे सूर्य आहे. आपण थोडं आपल्यापासून पण ज्ञानही होतं, ते काजव्यासारखं आहे. काय आहे? पूर्णत्व आणून देण्याची शक्ती श्रीगुरूच्याच ज्ञानामध्ये पूर्ण नाही का. एक श्रीगुरु खेरीज करून कोणतंही ज्ञान माणसाचा पूर्ण दुःखाची निवृत्ती करू शकत. ज्ञानी बी न एके उपाय करसी तरी गुंफिसी अधिके. सगळ्या दृश्याला नाहीसं करण्याची शक्ती फक्त या काय ज्ञानात. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगेल. म्हणून शीतले प्रकारचे अविद्येचे काळवके स्वबोध सुदिनी पाके. म्हणून ज्यांच्या योगाने अविद्येरूपी मजसला काळेपणा अज्ञानपणा जातो, स्वबोध म्हणजे स्वस्वरूपाचा बोध, ह्याच कोणी सुदीन. उत्तम सुदीन दिवस दसरा साधेला तो साधा आजी स्मृत. करा जय जयकार हरी हृदय धरा आळस नका करो सांगत लहाना तोरा. याच्या योगाने अविद्येचे काळवके सबोध कुमोदिनी पाके. हेच कोणी कुमोदिनी बोध आपला हात पाके जीव ठावरे पाळ. शीतले प्रकाश प्रसादारके जयाचे आणि कृपा सलिले जीव ठायावरी पाकाळे. आणि जे जीव शिवपणे ओवळे अंगी न लावे. जयाचे नि कृपा सलिले जीव ठायावरी पाकाळे. जयाचे त्यांची कृपा हेच कोणी पाणी. आपण शुद्धी करण्याकरता पाण्याचा काय करतो उपयोग? पाण्याच्या योगाने आपले शरीर. आता मीमांसाशास्त्रामध्ये आपण लघवी जरी केली तरी आपण शुद्धी करण्याकरता काय पाहिजे? नाही पाणी असलं तर मिळलं तरी काय, कारण शुद्धी करायचं. तेव्हा कोणत्याही क्रियेकरता शुद्धी करता इथं कृपा झालेली जीव ठायावरी पाकाळे. आणि जे शिवपणही वगैरे जीव किती शुद्ध होत असतं, इतका शुद्ध होत असतं. त्याला सांगितलं म्हणलं शिवपणा घ्या की, तर म्हणलं कमी जाईल. काय आहे इतका त्याच्या शुद्धतेसमोर नाही का. एखाद्याला म्हटलं नसलं आपण म्हणलं हे बघ तुमचा तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो, तर म्हणलं मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री. त्याला विचारतो आणि म्हटलं ते काय? अरे मुख्यमंत्र्याचाही त्याग केलेला आहे, तरी सुद्धा काय बंदच आहे की. जिथे आम्ही मुख्यमंत्रीपद घेत नाही तुझ्या उपमंत्रीपदाला विचारतो कोण. इतक्या शुद्धतेला प्राप्त होतो कोणत्या की शिवपणाही त्याला ओघळा वाटतं. काय वाटतं? जीवपणा तर सोडून द्या, पण शिवपणा ही पद्धती काय वाटते? कमी पडते. तेच दृष्टांत इथे आहे. तो आहे ना त्याचं शिवपणाही ओवळे अंगी न लावे. मग तरीसुद्धा कसं आहे कमीच आहे. ईश्वर भावही सुद्धा तो काय समजतो कमीच आहे. जीवभाव तर आहेच आहे, पण ईश्वर भावाला प्राप्त करून देतो तो ईश्वर भावी आमच्या दृष्टीने काय कमीच आहे. राखो जाता शिष्याले गुरुपणही दाढीले तिथे तरी गुरु गौरव
जया ते सान्निध्येला राखो जातो शिष्या दे. गुरुपणही आपल्या शिष्याला पूर्ण करण्याकरता गुरुपणही धाडी द्यायचे. गुरुबाबा काय करतात? आनंद. तो गुरुपणाही काय ठेवतात मागे. शिष्याला पूर्ण करण्याकरता गुरुपणाही सुद्धा मग गुरुपणही धाडी द्यायचे. तरी गुरुगौरव आहे त्याचं. मग जरी आणखी गुरुपणा आणखी बाजूला मग त्यांचा अधिकार कमी होत असेल. अधिकार जसा आहे असं मग गुरुपणा जात असेल. गुरुपणा जात नाही असे नाही का. हे परमार्थातलं देणंच असं आहे बघा. असं ते काय असेल बाकीच्या ह्याच्यातलं देणं वेगळं असते. उदाहरणार्थ एखाद्या भांड्यामधलं पाणी दुसऱ्या भांड्यात टाकलं तर पहिलं भांडं काय होते? हे व्यवहारातलं हे बरोबर आहे. पण विद्या तुम्ही जर तुमची विद्या कोणाला दिली मग कमी होते का? कमी होते का वाढते? विद्या जशीची हे परमार्थ आहे. कोणता? हा परमार्थ आहे. आणि एका भांड्यातलं पाणी दुसऱ्या भांड्यातलं दिलं तर आणि तो काय संसार आहे त्याच्यात कमी कसं आहे. भगवान चोरी करायचे ना तर उलट दही दूध कमी होण्याच्या ऐवजी वाढायचं. मग ते म्हणता योजच जा आमच्याकडे रोज जागे. दृष्टांत आपला संपला की ते काय राखो जाता शिष्याचे. शिष्याला पूर्णत्व करण्याकरता गुरुपणासुद्धा काय करतात ते बाजूला ठेवतात. गुरुपणा बाजूला ठेवला यावरून गुरुपणा त्यांचा नष्ट झाला का? गुरुपणा जसाच्या तसा आहे. एकपण नव्हे शिसास म्हणून गुरुशिष्याची करुणी मीस पाहण्याची आपली वास पाहत. एकपण नव्हे एकाकी न रमते सद्वितीय ऐश्वदा. देवाला सुद्धा एकट्याही न करप काही नाही. केली निर्माण चौदाई नाही. देवाला सुद्धा देवसुद्धा संघप्रिय आहे गे. आपणही सुद्धा संघप्रिय हो केले. एकांत तर असं द्या पण जीवात्मक आहे संघ. त्याच्यामध्ये एवढंच असावं लागते समायाची संगती असावी. माझी या जातीचे विसंगती नसावी. ना तर मग एक आहे आस्तिक आणि दुसरं आहे नास्तिक. हे मोठे भगवान आम्ही प्रवास करत होतो दोन्ही याचं बाकडं दोन. आता एक त्याच्यामध्ये बसला नास्तिक आणि दुसरं कोण आहे आस्तिक. दोघांचं त्याच्यामध्ये त्याच्या बसमध्ये लिहिले नियम नास्तिक माणूस कसं पाळतो का? आणि नास्तिक माणूस काय करतो? नियम पाळतो. त्याच्यात लिहिलं असते बिडी धूम्रपान करू नाही. आणि हा काय करायचा? मग नास्तिक माणसाला त्याने सांगितलं बाबा हे असं आहे अमका आहे तमका आहे. जा बोले हम तुम्हारे भगवान को मानते हैं तुम्हारे. आता नास्तिक आणि आस्तिकाचा झगडा त्याच्या. माझा तुम्हारे भगवान को हम जानते नहीं. माझा तो आस्तिक मनुष्याचा बोले उठ जाओ यहाँ से तो कुठलं उठत असतो का? मग त्याची संगती सोडण्याकरता यांनी काय केलं? दुसऱ्या उभं राहणं काय केलं? पत्करला. जागा काय दिली? नको म्हणजे तुकोबाराने म्हटलेलं आहे दुष्टाची संगती कशी वाईट असते. थोडी जरी झाली तरी ती काय करते माणसाला मी कशाकरता सांगितलं? समविचारी म्हणतात. काय म्हणतात? माझी जातीचे. मग देवाने सृष्टी निर्माण केली पण आनंद कोणापासून उठला आहे? आपलं ज्ञानी भक्तापासून. कोणापासून? ज्ञानी बघा अद्वैष्टा सर्व भूतानाम ज्ञानी भक्ताचे यादीत 12व्या अध्यायामध्ये दिले आहे. म्हटलं 3 आहे खरे. आणि मला 3 जरी असले तरी मला आवडणारा भक्त कोणता आहे? सत्यमामा प्रिया. आवडत नाही असं नाही पण इतके नाही काय दृष्टांत. आणि ते सर गुरु शिष्याची करुणी मी निमित्त केलं. आणि गुरु शिष्याचं निमित्त करून पाहण्याची आपली वास पाहत असे. तेव्हा आपलं स्वरूप आपल्या स्वरूपाचा आणि स्वतःच तुझं काय घेतं मग आनंद घेतं. काल गेलं ना ऐक्याची मद्दल नांदळे साजरेपणाचा लाभ मिळे तरी सख कुटुंबात कुंभळे तुरुंबका
आहे का नाही? म्हणजे ऐक्याची नाही, ऐक्यपणात तर कमी येत नाही. आणि साजरेपणा जर लाभ असेल तर का घेऊ नये? मग स्वतः सुख काय करतो? त्याला स्वसुख आहे. लोक महाराज करते स्वानंद. विषयाच्या सुखाने सुखी, विषयाच्या सुखाने सुखी आहे का स्वच्या सुखाने? जो स्वच्या सुखाने सुखी असतो तो संत. आणि विषयाच्या ठिकाणी येत असतो तो विषय आज आहे आणि विषयेंद्रिय संयोगात येत वगैरे पण परिणाम आहे सहज स्वसुख त्याला प्राप्त होते. पाहत दयाची आणि कृपा आणखी पुन्हा क्रमाक्रमाने बरंचसं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार कसा करू? आता रामनवमी आहे ना, नाही का? बघा तिथंच आपलं थोडंसं रामाचं विसावनाचा रामजन्म आपला होमवर्क होऊन टाकू. शब्दाने सुद्धा काय होतं? शब्दाची पूजा, त्याला काय शब्दाचीच पूजा असते ना.